जत 24 न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। नमस्कार, मी मच्छिंद्र बाबर। आपण पाहत आहे जत 24 न्यूज। जत पूर्व भागातील एका गावात तलाठी अण्णासाहेबांचा प्रताप। पहा जत 24 न्यूजवर। पूर्व भागातील एका गावात तलाठी अण्णाने प्रथम नोंद घातली आणि नोंद रद्द केलेली नोंद पुन्हा नोंद करून 7/12 उतारा संबंधितांना दिला। हा काय प्रकार असे पूर्व भागासह तालुक्यात चर्चेचा विषय बनला आहे। मिळालेल्या माहितीनुसार एका जमीन खरेदीदाराने जमीन खरेदी करून संबंधित अण्णासाहेबांच्याकडे नोंद घालण्यासाठी अर्ज केला होता। सरळ नोंद करून देतील ते अण्णासाहेब कसले यांनी थेट संबंधितास मागितले पैसे। खरेदीदाराने प्रथम नोंद करा, मी नंतर पैसे देतो असे सांगितले। त्यानंतर तलाट्यांनी कायदेशीर नोटीस देऊन प्रक्रिया सुरू केली। यानंतर फेरफार नोंद करण्यात आली। खरेदीदाराच्या नावे 7/12 देण्यात आला, परंतु खरेदीदाराने अण्णासाहेबांनी मागितलेले पैसे न दिल्याने तलाट्यांनी फेरफार नोंद रद्दच केला। ही माहिती खरेदीदाराला व्हॉट्सअपवरती पाठवल्याचे समजते। हा सगळा प्रकार राजकीय पदाधिकाऱ्यांपर्यंत पोहोचल्यावर मध्यस्थीचा प्रयत्न झाल्याचे समजते। मध्यस्थांना न जुमानता तलाट्यांनी पैसे दिल्याशिवाय नोंद घातली जाणार नाही अशी ठाम भूमिका घेतली। चर्चेत मध्यस्थाकडून काही रक्कम तलाट्यांना देण्यात आली। पैसे घेतल्यानंतर तलाठी अण्णांनी पुन्हा नोंद घालून 7/12 उतारा दिल्याची माहिती आली आहे। या संपूर्ण प्रकारामुळे महसूल विभाग चांगला चर्चेत आला आहे। खरेदीदाराच्या एका नोंदीबाबत प्रथम नोंद करणे, त्याचे पैसे मागणे, पैसे दिले नसल्याने केलेली नोंद रद्द करणे, थोडे पैसे दिले की पुन्हा नोंद घालून उतारा देणे, हा प्रकार एकाच तलाट्याकडून झाल्याने कायदा व नियमाचे काय? प्रथम नोंद घालणारा तलाठीच, रद्द करणाराही तलाठीच आणि नोंद घालून उतारा देणाराही तलाठीच असे कसे होऊ शकते? याबाबत महसूलचे वरिष्ठ अधिकारी या प्रकरणाची चौकशी करून कारवाई काय करणार याकडे तालुक्यातील लक्ष लागून राहिले आहे। जत तालुक्यातील गुळवंची येथे तब्बल 30 एकर जमिनीच्या बोगस खरेदी विक्री दस्त प्रकरणाचा भंडाफोड नुकताच उघड झाला असून या प्रकरणाची चौकशी सुरू असतानाच जत पूर्व भागातील एका तलाठी अण्णासाहेबांच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाला।